मी जेव्हा शेती केली तेव्हा तर वडील शेतीत होते. असमयी त्यांचा मृत्यू झाला म्हणून मला शेती करण्याशिवाय पर्याय नव्हता. परंपरागत शेतीतूनच मी सुरुवात केली. बरोबर. पण अगदी काही वर्षांपूर्वी मी राजकारणात आल्यानंतर आमच्या एका माजी आमदाराच्या शेतात गेलो होतो. ते मुझफ्फर हुसेन म्हणून माजी आमदार आहेत. त्यांचं आमच्या नागपूरच्या पुढे कुठेतरी रामटेककडे कुठेतरी शेती आहे त्यांची. मी त्यांच्यासोबत गेलो होतो. एक्झॅक्टली लोकेशन मला आता आठवत नाही. पण त्यांनी मसाल्याची खूप सुंदर शेती केली होती. आणि संपूर्ण शेती ती ऑर्गॅनिक होती. ओके. तिथे केमिकल फर्टिलायझरचा काही यूज नव्हता आणि खर्चिक नव्हती विशेष म्हणजे शेती. तर तिथून हळदी आले त्यांनी तर खूप सारे मसाले पेरले आहेत तिथे. तेवढं तर करणं सर्वसाधारण शेतकऱ्याला अशक्य आहे. पण त्यातून मी थोडंसं दोन कट्टे बेणं त्यांनी मला हळदीचं त्यावेळेस मी गेलो होतो तर मला दिलं होतं. मी ते बेणं माझ्या शेतात पेरलं आणि ते बेण्यापासून बेणं तयार करून मी हळद पेरली म्हणून माझी ती 0 बजेट झाली. म्हणजे मला बेण्याचा खर्च आलाच नाही. तिथून 1-2 कट्टे मोफत त्यांनी दिले आणि त्याच्यावरून मी बेणं तयार केलं. आणि त्यांनी कदाचित ते बेणं खूप उत्कृष्ट पद्धतीचं आणलं होतं किंवा क्वालिटीचं होतं म्हणून त्याच्यातून उत्पन्नही मला चांगलं निघालं. तर मी त्यातून एक अनुभव घेतला की आसमानी सुलतानी संकट थोडे जे मसालेवर्गीय पिकं आहे त्यांच्यावरती कमी आहे. म्हणजे हळदीची डिमांड आहेच, अद्रकाची डिमांड आहेच. ते पिकं नासाडी होण्याची शक्यता थोडी कमी आहे. आणि स्थानिक मार्केट त्याला थोडं 19-20 पद्धतीनं मिळूनच जातं. लिंबूची शेती काही लोक करतात, सीताफळाची शेती काही लोक करतात, बोरं आपले त्याची शेती काही लोक करतात. अशा ज्या दुर्लक्षित पद्धतीचे जे वाणं आहेत जे सहसा आपण विदर्भातले शेतकरी किमान आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्या दुर्लक्षित वाणांची जर शेती केली तर निश्चितच त्याच्यातून काही प्रमाणात तुम्हाला अपेक्षा ठेवण्यासाठी हरकत नाही. आणि कमी अधिक प्रमाणात वेळ प्रसंगी त्याच्यात तुम्हाला कधी कधी आसमानी सुलतानी सुद्धा प्रॉफिट मिळू शकतं, नफा मिळू शकतो. आणि तोट्याचे चान्सेस थोडे कमी असतात. पण पुन्हाही सांगतो त्याच्यात गुंतवणूक जास्त असल्यामुळं आमचा विदर्भातला गरीब शेतकरी ती महागडी शेती करू शकत नाही. ही त्यातली अडचण आहे. मात्र हे पिकं आहेत की जे तुम्हाला खात्रीलायक थोडं उत्पन्न देतात.